हमारा कुछ नहीं। मानीगढ़ सीमेंट की जमीन है वो बता दो मानीगढ़ का बताइए आपके लिए कोर्ट में आते चलो कोर्ट में अरे पैसा दिया पैसा लगा बेईमानी कर रहा है तुमसे मार के दे कौन दिया कौन दिया पैसे कहां दे तुम अभी आया ना हमारा ही जमीन है तेरा दागा कहाँ है क्या भाई जब बात नहीं करना जी हट चल चला तू चल अरे इस आदमी का लड़का जेल लगा दो जमीन कसणार म्हणजे कसणार आमची जमीन आम्ही कसणार म्हणजे आमची जमीन आम्ही कसणार म्हणजे जमीन आदिवासींच्या हक्काची आमच्या बुड्या उपवास उपडी आहो आम्ही खावाले नाही पेवाले नाही काहीच नाही पूर्ण 8 एकर 9 एकर जमीन निघून गेली आपली खोदून टाकले गड्डा केले आता त्याचं काय जाऊन पेरावं आम्ही आमच्या कुठून आम्ही याचा स्वयंपाक करून खात आहोत आमची ताब्यात घेतलो आम्ही आणि हे बिल्डिंग पुरा खसवून टाका हा आपला वावरात नको। शोभा भोजी आत्राम लोकारी बुजुर्ग यांचा सर्वे नंबर 18/1 याची 4 एकर 17 आर जागा कंपनीने नियमबाह्यरित्या आदिवासीची मालकी असलेली जमीन कोणती परवानगी नसताना आपल्या नावाने फेरफार करून या आदिवासीला हक्कापासून वंचित केलं। याचा प्रकरण तहसीलदार राजुरा यांच्याकडे दाखल केल्यानंतर 30/9/2020 ला तहसीलदार राजुरा यांनी आदेश पारित करून ही जी जमीन होती 18/1 4 एकर 17 आर हे प्रत्यार्पण करून आदिवासीच्या मूळ मालकाच्या नावाने मालकी हक्क केली। असे असताना कंपनीने अपील दाखल केली। अपिलामध्ये 30/12 पर्यंत वेळ दिला होता। 19/12 त्याचा नियमाप्रमाणे या आदिवासीच्या नावानं 7/12 फेरफार झाला आणि त्या 7/12च्या अनुषंगाने त्यांनी आपल्या या जागेचा 4 एकरचा ताबा घेतला आहे। 6 तारखेला त्यांनी ताबा केला। आपल्या कुटुंबासह तो या ठिकाणी राहत आहे। या 4 हेक्टर 17 आर पैकी मध्यभागातून रस्ता जातो। या रस्त्याकडे 5 एकर आणि त्या रस्त्याच्या बाजूला 2 हेक्टर जवळजवळ 40 क्वार्टर कंपनीने कोणतीही परवानगी न घेता शासनाची मंजुरी न घेता अकृषक न करता त्या आदिवासीच्या जागेवर बांधकाम केलं। या आदिवासींनी त्या इमारती जी आहे ते पाळाव्या त्याचा ताबा द्यावा म्हणून माननीय महसुली न्यायालयाकडे मागणी केलेली आहे आणि अशाच प्रकारचे 11 शेतकऱ्यांच्या जमिनी नियमबाह्य फेरफार करून माणिकगड सिमेंट कंपनीनं हस्तगत केल्या।